शेतकरी कर्जमाफी अपडेट आपण पाहिलं मागे काही 1-2 दिवसापूर्वी खूप मोठी एक घोषणा झाली होती आणि त्या अंतर्गत 2 लाख रुपयाचं जे आहे तर कर्जमाफी करू अशा प्रकारचं आश्वासन देण्यात आलं आणि सोबत जे काही म्हणजे मनाला न पटणारं जे काही अनुदान होतं म्हणजे जे काही 50,000 रुपये अनुदान दिलं जाणार होतं तर ते ऑब्व्हियसली नियमित जे रेग्युलर कर्ज भरतात तर त्या शेतकऱ्यांसाठी अशा 2 महत्त्वाच्या ज्या आहेत त्या घोषणा आपल्याला सर्वांना माहीत आहेत. पण मात्र या दोन्ही घोषणासाठी काही शेतकरी पात्र नसणार आहेत तर ते पूर्णपणे यासाठी अपात्र असणार आहेत. मग ते असे नेमके कोणते शेतकरी आहेत? काही लाभार्थ्यांना म्हणजे या जे काही कर्जमाफीच्या किंवा ज्यांना अनुदान मिळणार आहे तर त्यांना असं माहीतच नाही आहे की ते त्यांच्यासाठी अपात्र आहेत. मग ते नेमके कोणते शेतकरी आहेत? अगदी कमीत कमी शब्दामध्ये तुमचा कमीत कमी वेळ जावावा त्या अनुषंगाने मी खूप महत्त्वाचं बोलणार आहे की कोणत्या म्हणजे यांना कर्जमाफीचा लाभ मिळणार नाही आणि ऑब्व्हियसली जे अनुदान आहे ते पण मिळणार नाही. मग असे कोणते शेतकरी आहेत? तर इथे बघा 5 मुद्दे मांडलेले आहेत मी आणि या 5 मुद्द्यामध्ये मी संपूर्ण तुम्हाला सविस्तर सांगणार आहे कोणत्या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळणार नाही. आता काल बघा मंत्री हसन मुश्रीफ यांनी पण काही गोष्टी याच्यावर क्लॅरिटी दिली त्यांनी बोलताना की काही त्यांनी पण पात्रतेचे जे काही मुद्दे आहेत तर ते पण सांगितले. याच्यापूर्वी पण कृषी मंत्र्यांनी पण काही सांगितलं होतं. तर ह्या बाबी आता जवळ हळूहळू पुढे येत आहेत. आता आपल्याला मागच्या आठवड्यापासून ती एक गोष्ट कळत आहे ती म्हणजे काय तर इन्कम टॅक्सची बरोबर ज्या शेतकऱ्यांनी इन्कम टॅक्स भरत आहेत किंवा भरला आहे अशा शेतकऱ्यांना यावेळेची शेतकरीची जी कर्जमाफी आहे तर ती मिळणार नाही. याची यादी इन्कम टॅक्स डिपार्टमेंटकडनं मागितलेली आहे राज्य शासनाने तर ती त्यांना लवकरच प्राप्त होईल. पण आता याच्यामध्ये पण आणखी एक महत्त्वाची गोष्ट ट्विस्ट आहे आणि तो ट्विस्ट असा आहे की जी यादी येणार आहे तर ती यादी नेमकी कोणत्या वर्षाची धरणार आहे म्हणजे चालू वर्षाची गृहीत धरणार का 2-2, 4-4 वर्षाचा जरी टॅक्स भरला असेल तर त्याचं पण जे रेकॉर्ड काढून त्या शेतकऱ्याला अपात्र करणार की काय अशा प्रकारची पण एक गोष्ट आता येणारा काळ वेळच निश्चित करेल बघा. पण तुर्तास तरी टॅक्स भरणाऱ्या शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार नाही. त्यानंतर बघा सरकारी नोकरदार यांना देखील कर्जमाफीचा लाभ मिळणार नाही. ही पण बाब जवळपास फिक्स होत चालली आहे. आता ही कशी ते पण मी तुम्हाला सांगतो सविस्तर. याचं जे आहे गणित जे लपलं आहे ते म्हणजे TDSमध्ये बघा TDSमध्ये तर या TDS म्हणजे ऑब्व्हियसली सॅलरीचा TDS जात असतो आणि TDS जो असतो तोच आपण IT रिटर्न फॉर्म भरण्यासाठी देत असतो म्हणजे 3-4 महिन्याच्या नंतर बरोबर म्हणजे TDS आपल्या हातात आल्याच्यानंतर आपण 3-4 महिन्यांनी ITR भरत असतो. पण त्या TDS म्हणजेच काय फॉर्म नंबर 16 आता याच्यामध्ये पण फॉर्म नंबर 16A असतं आणि फॉर्म नंबर 16 पण असतं. आता फॉर्म नंबर 16 जो असतो हा नोकरदारांना जो याचा TDS कटत असतो. जर एखाद्या शेतकरी कुटुंबातील व्यक्तीने जर TDS म्हणजे फॉर्म नंबर 16 भरला असेल तर त्यांना देखील शेतकरी कर्जमाफी होण्याची शक्यता नाही. ही बाब अत्यंत महत्त्वाची आहे कारण की बऱ्याचशा लाभार्थ्यांना असं वाटत आहे की फक्त इन्कम टॅक्स भरणाऱ्या शेतकऱ्यांनाच अपात्र केले जाईल तर यांनाही अपात्र केल्या जाण्याची शक्यता ही अधिक आहे. त्यामुळे मी जे आहे ते तुम्हाला स्पष्टपणे सांगतो आहे आणि अगदी कमी शब्दामध्ये मी एकदम स्ट्रेट फॉरवर्ड उत्तर द्यायला तुम्हाला. त्यानंतर बघा नंबर 3चा मुद्दा जो होता म्हणजे हा तर मी सांगितलं तुम्हाला 5 नंबरचा. नंबर 3चा मुद्दा निम्न सरकारी नोकर म्हणजे सेमी गव्हर्नमेंटमध्ये जर का नोकरदार असेल तर अशा शेतकऱ्यांना पण कर्जमाफी मिळणार नाही. त्यानंतर आणखी एक महत्त्वाचा मुद्दा बघा काल हा 4थ्या नंबरचा मुद्दा आहे जो स्वतः हसन मुश्रीफ साहेबांनी पण सांगितला. सहकारी संस्थांमध्ये चांगला पगार जर मिळत असेल तर असे शेतकरी असतील तर त्यांनाही मिळणार नाही म्हणजे टॅक्स भरणाऱ्यांना मिळणार नाही, सरकारी नोकरदारांना मिळणार नाही, सेमी गव्हर्नमेंटवाल्यांना मिळणार नाही, चांगल्या सहकारी संस्थांमध्ये चांगला पगार असेल त्यांना मिळणार नाही. त्यानंतर बघा हे TDSवाले म्हणजे फॉर्म नंबर 16वाले यांना देखील कर्जमाफीचा लाभ मिळणार नाही. याच्या व्यतिरिक्त पण तुमच्या मनामध्ये अजून काही प्रश्न असेल की कुणाला आणखी अपात्र केले जाणार किंवा याच्या संदर्भात तुमचं काही प्रतिक्रिया पण असेल तर तुम्ही नक्की व्हिडिओच्या खाली कमेंट्समध्ये सांगू शकता. पण तुर्तास तरी मी अगदी स्पष्टपणे तुम्हाला जास्त वेळ न घेता स्पष्ट सांगितलं आहे कोणत्या शेतकऱ्यांना यावेळेच्या कर्जमाफीचा किंवा 50,000 रुपये अनुदानाचा लाभ मिळणार नाही. या व्यतिरिक्त जर तुमची काही प्रतिक्रिया असेल किंवा काही तुमचं सजेशन असेल तर नक्की तुम्ही कमेंट्समध्ये कळवू शकता. या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात. धन्यवाद.